आपला विषय आहे कालेब. आज आपण कालेबच्या जीवनातून शिकणार आहोत का? ओके. तर शनिवारी आपण एका नवीन कॅरेक्टरला पाहतो, कॅरेक्टरची स्टडी करतो आणि नवीन नवीन गोष्टी शिकतो. देवाचा आत्मा आपल्याला शिकवतो. ओके. आज देखील आपण एका नवीन व्यक्तीविषयी शिकणार आहोत. नवीन नाही, खूप जुना व्यक्ती आहे, पण त्याचं चरित्र आपण पाहणार आहोत. आणि त्याचं नाव आहे कालेब. कालेबचा अर्थ आहे पूर्ण मनाने देवाच्या मागे चालणारा, विश्वासूपणे किंवा पूर्ण मनाने देवाच्या मागे चालणारा व्यक्ती. कालेब हा यहोशुवा सोबत होता आणि जे 12 हेर यहोशुवाने पाठवले त्या 12 हेरापैकी एक कालेब होता. जीवन चरित्र असं होतं की त्याने स्वतःविषयी साक्ष दिली. वाचूया, वचन वाचूया. यहोशुवाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 8 नंबरचं वचन आपण वाचूया. यहोशुवा 14:8. यहोशुवाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 8 नंबरचं वचन आपण वाचूया. माझ्याबरोबर आलेल्या माझ्या बांधवांनी लोकांच्या काळजाचे पाणी होईल असे केले, पण मी मात्र आपला देव परमेश्वर याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलो. ओके. आपण कालेबच्या जीवनाची साक्ष ऐकण्याच्या अगोदर कालेबच्या जीवनातून काही महत्वाच्या गोष्टी पाहूया. ओके. नंबर 1, 10 प्रकारची वैशिष्ट्य कालेबच्या जीवनातून आहे. पहिलं वैशिष्ट्य, कालेब देवाच्या वचनावर अटळ विश्वास ठेवणारा व्यक्ती होता. नंबर 2, विरोधकांची शत्रूची गर्दी त्याच्या विरुद्ध धाडस त्याच्यामध्ये होतं. त्याच्या विरोधकांच्या विरुद्ध उभं राहण्याचं धाडस त्याच्यामध्ये होतं. तिसरी महत्वाची गोष्ट, कोणत्याही प्रकारची परीक्षा आली तर त्या परीक्षामध्ये तो चिकाटीने उभा राहत होता. चौथी महत्वाची गोष्ट, कालेब देवाची पूर्ण मनाने भक्ती करणारा व्यक्ती होता. पाचवी गोष्ट, देवाकडून मिळणारी शक्ती, चातुर्य त्याचा तो पुरेपूर उपयोग करणारा व्यक्ती होता. 6 नंबरची गोष्ट, अडथळ्याच्या पलीकडे जे संकट आहे, समस्या आहे, अडथळे आहेत, त्याच्या पलीकडे काय आशीर्वाद आहेत ते पाहणारा तो व्यक्ती होता. 7 नंबर, कृतज्ञता आणि स्तुती करण्याचा आत्मा त्याच्यामध्ये होता. इतरांना प्रेरणा देणारा विश्वास त्याच्यामध्ये होता. वैयक्तिक शक्तीवर नाही तर देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवून चालणारा हा कालेब होता. 10वी गोष्ट, उदार मनाचा आणि वारसा असलेला हा कालेब होता. 10 प्रकारच्या विशिष्ट वैशिष्ट्य, वेगवेगळे गुण कौशल्य त्या कालेबच्या जीवनातून आपण शिकू शकतो. ओके. कालेबने यहोशुवा आणि कालेब, यहोशुवाने किती हेर पाठवले? 12 हेर पाठवले. ओके. बरं, कोणाला नाव माहितीये का 12 हेरांचे? कोणालाच आठवत नाही? ख्रिस्ती पाळकांना पवित्र शास्त्राची माहिती असणं गरजेचं आहे. कृपा करून शास्त्र वाचन जा, अभ्यास करा. ओके. 12 हेर त्याने पाठवले. 12 हेर कुठून आले, त्याला कसं निवडलं आपण पाहूया. ओके. मोशेने कनान देशाची पाहणी करण्यासाठी त्याने
मोशेने कनानमध्ये 12 हेर पाठवले. ओके, आता हे 12 हेर कुठून आले कोणाला माहिती का? सगळ्या वर्षातले येस. किती वंश होते? 12. कोणते कोणते? रुबेन, शिमोन, गाद, यहूदा, इस्कार, दान, नफ्तालेल. ओके, याकोबाच्या 12 मुलांचे नाव पाठ करा. अजून पण सांगतो, पाठ करा, है ना? कारण त्यांच्यापासूनच हे सगळे राष्ट्र उभे राहिले, त्यांच्यापासूनच इस्रायल राष्ट्र गोत्र उभं राहिले. आणि जर आम्हाला त्यांचे नावं माहिती नसतील तर आपण पाठ करूया. ओके, 12 गोत्र देवाने मोशेला सांगितलं कनान देशात पाठवण्यासाठी. जे 12 गोत्र आहेत त्यांच्यातून एक एक पुढारी नेम. जो व्यक्ती निवडशील तो त्यांच्या गोत्राचा नायक असला पाहिजे. ओके, त्यांच्या गोत्राचा तो पुढारी असला पाहिजे. आणि म्हणून देवाने सांगितल्याप्रमाणे मोशेने पहिला याकोबाचा मुलगा रुबेन याच्या वंशातून जकूरचा मुलगा शमुआ हा जो मोशेने निवडला. शमुआ याची निवड केली कनान देशात पाठवण्यासाठी. ओके, दुसरा याकोबाचा मुलगा शिमोन, त्याच्या कुळातून मोशेने होरीचा मुलगा शाफाट याची निवड केली कनानमध्ये पाठवण्यासाठी. यहूदा कुळातून यहूदा वंशातून यफुनेचा मुलगा कालेब याची निवड केली. इसाखराच्या वंशातून योसेफाचा मुलगा इगाल याची निवड केली. इफ्राईम याच्या वंशातून नुनाचा मुलगा शेख होशे याची निवड केली. बन्यामीन वंशातून राफूचा मुलगा पलटी याची निवड केली. जुबलून वंशातून सोदीचा मुलगा गदियल याची निवड केली. योसेफ वंशातून, योसेफ म्हणजे मनशे वंशातून सुशीचा मुलगा गद्दी याची निवड केली. आणि दान वंशातून मगलीचा मुलगा अमियल याची निवड केली. आशेर वंशातून मिखायलाचा मुलगा सतूर याची निवड केली. आणि नफ्ताली वंशातून वापेचा मुलगा नहबी याची निवड केली. आणि गाद वंशातून माकीचा मुलगा हुएल याची निवड केली. 12 वंशातून 12 पुढारी मोशेने निवडली. कनान देशाचा सर्वे करण्यासाठी, विचारपूस करण्यासाठी, पाहणी करण्यासाठी 12 गोत्रातून 12 लोक निवडले. आणि या 12 गोत्रांपैकी एक एक त्या गोत्राचा पुढारी होता. आणि त्याच्यापैकी यहूदा वंशातून यफुनेचा मुलगा कालेब. आज आपण त्याच्याविषयी पाहणार आहोत. मोशेने हे 12 लोक निवडले, देवाच्या सांगण्यावरून 12 कुळातले 12 पुढारी निवडले आणि त्यांना कनान देशात पाठवलं. ओके, प्रेज द लॉर्ड. लक्ष द्या का, आज आपण यहूदाच्या कुळातून आलेला यफुनेचा मुलगा कालेब याच्या जीवनातून काही महत्वाच्या गोष्टी शिकणार आहोत. कालेब त्याची साक्ष तो स्वतः देत आहे. वाचा, पुन्हा एकदा वाचा. 14 नंबरचा अध्याय, यहोशुआचं पुस्तक 14वा अध्याय आणि 8 नंबरचं वचन. माझ्याबरोबर आलेल्या माझ्या बांधवांनी लोकांच्या काळजाचे पाणी होईल असे केले. पण मी मात्र आपला देव परमेश्वर, काय म्हणतो? मी मात्र आपला देव परमेश्वर याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलो. पहिला माणूस पवित्र शास्त्रामध्ये आहे जो स्वतःची साक्ष देतो, जो देवाशी निष्ठापूर्वक वागला. हॅलो, आमची साक्ष फार महत्वाची आहे. आम्ही देवाशी किती इमानदारीने वागतो, आम्ही देवाच्या सोबत किती चालतो, आम्ही देवाच्या प्रार्थनेत किती बसतो, काय आमचं
साक्ष देईल काय? कालेब स्वतःची साक्ष स्वतः देत आहे. तो म्हणतो इतर लोकांनी काय केलं? इतर लोकांनी हृदय हलवणाऱ्या गोष्टी केल्या, देवाला त्यांनी असंतुष्ट केलं. पण कालेब म्हणतो मी देवाशी एकनिष्ठतेने वागलो. जी जबाबदारी देवाने माझ्यावर सोपवली ती पूर्ण करण्यासाठी मी झटलो. देवाच्या लोकांनो, कालेबने स्वतःची साक्ष दिली. आता म्हणतो मी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागलो. देवाच्या सेवकानं, प्रत्येक विश्वासणाऱ्यानं देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो का स्वतःची तपासणी करणं गरजेचं आहे. तपासा त्या 24 तासामध्ये किती वेळ मी देवाच्या सोबत चालतो. ऍक्च्युली आज मी हनोकचा विषय घेणार होतो. हनोक देवासोबत चालला, पण मला माहित नाही. मी मागच्या 8 दिवसापासून हा कालेब माझ्या डोक्यात फिरवतोय, प्रार्थना करतोय, याच्याविषयी वाचतोय, अभ्यास करतोय आणि म्हणलं आज आपण कालेबला घेऊन जाऊया. हनोक पण देवासोबत चालला. हा कालेब म्हणत आहे त्याने त्याचं जीवन देवासोबत व्यतीत केलं, त्याची साक्ष त्याने दिली. त्याने देवाच्या इच्छेप्रमाणे तो वागला. देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याची तळमळ होती. आणि म्हणून तो साक्ष देतोय की मी देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी झटलो. पूर्ण वेळ तो देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी झटत होता. आम्ही देवाचे सेवक ह्या नात्याने, विश्वासणारे ह्या नात्यानं आम्ही आमच्या ह्या 24 तासातला किती वेळ देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी झटतो. देवाने आम्हाला 24 तास दिले. 24 तासांचा श्मोन जरी काढला, 2 तास 40 मिनिटं आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाची इच्छा समजण्यासाठी त्याच्याजवळ बसलं पाहिजे. ऍटलीस्ट घेऊन तुमच्या वेळेचा दशमांश तुम्ही देवाला द्या. जर आम्ही देवाचे सेवक होऊन, विश्वासणारे होऊन जर देवाची इच्छाप्रमाणे आम्ही वागत नाही, आम्ही इतर लोकांप्रमाणे, ज्यांनी देवाच्या हृदयाला हलवलं, ज्यांनी देवाला त्रास दिला, अशा लोकांपैकी आमची मृत्यू होईल. कालेब म्हणतो बाकीच्या लोकांनी काय केलं? मास्टर काय ना देवाच्या वचनामध्ये 8 नंबरचं वचन, अशा गोष्टी त्यांनी केल्या. माझ्या बांधवांनी लोकांच्या काळजाचे पाणी पाणी होईल असे केले. लोकांच्या काळजाचं पाणी पाणी होईल अशा भयानक गोष्टी तर लोकांनी केल्या. कालेब म्हणतो मी फक्त देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठीच झटलो. आम्ही आमच्या जीवनात किती वेळ देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी झटत आहोत? किती वेळ आम्ही देवाची इच्छा समजून घेण्यासाठी त्याच्याजवळ बसत आहोत? किती वेळ आम्ही देवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्लॅनिंग करत आहोत? आमच्या घराचं भाडं कसं भरावं त्यासाठी आमचं प्लॅनिंग आहे. इथून 5,000 येतील, तिथून 2,000 येतील, तिथून 3,000 येतील. आमच्या डोक्यात प्लॅनिंग आहे. हॅलो, कुणाचं आमचं मुलांचं ऍडमिशन कसं करायचं आमच्या डोक्यात प्लॅनिंग आहे. त्यांना कुठं कसं ऍडमिशन मिळवून द्यायचं, बरोबर? आमच्या स्वतःसाठी आम्ही प्लॅनिंग करू शकतो, पण देवाचं वचन आम्हाला शिकवतं कालेबच्या जीवनातून की कालेब देवाची इच्छा काय आहे त्याच्यानुसार चालायचा प्रयत्न करत होता. काय आम्ही देवाची इच्छा काय आहे ते पूर्ण करण्यासाठी प्लॅनिंग करत आहोत काय, योजना करत आहोत काय? आम्ही देवाच्या इच्छेनुसार वागत आहोत काय? आज देवाचा सेवक ह्या नात्याने, विश्वासदार ह्या नात्याने आम्हाला स्वतःची तपासणी करायची, आमचं आत्मपरीक्षण करायचं आहे. काय आम्ही देवाच्या इच्छेनुसार वागत आहोत काय? दुसरी महत्वाची गोष्ट, 9 नंबरचं वचन वाचा. तब उस दिन मूसा ने शपथ खाकर मुझसे कहा, तूने पूरी रीति से मेरे परमेश्वर यहोवा की बातों पर अनुसरण किया है. ओके. त्या दिवशी मोशे मला शब्देवर म्हणाला की
तू माझा देव परमेश्वर तू माझा देव परमेश्वर. मोशे म्हणतो कालेबला, तू माझा देव परमेश्वर याच्या इच्छेप्रमाणे याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागला. निष्ठापूर्वक वागलास. ऐका बस, कोण कोणास म्हणाले? मोशे मोशे कालेब विषयी म्हणाला, कालेबला नाही म्हणाला. कालेबविषयी. प्लीज लक्ष देऊन वाचा. मोशे कालेबची साक्ष देत आहे. आमची आत्मिकता कशी आहे, आमची साक्ष इतरांना द्यायला पाहिजे. आमची धार्मिकता कशी आहे, आमची साक्ष. आम्ही बरेच लोक म्हणतात, अहो मी किती बायबल वाचतो तुम्हाला काय माहिती. स्वतःच फुगीर पण तर सगळेच करतात, स्वतःच मोठे पण तर सगळेच करतात. बरेच लोक म्हणतात, अहो तुम्हाला काय माहिती आम्ही किती दान दिलंय, किती दशमांश दिलाय. खूप लोक म्हणतात, तुम्हाला काय माहिती आम्ही किती सेवा केली. हो, आमची साक्ष इतरांना द्यायला पाहिजे. आमच्या सहकार्यानं आमची चांगली साक्ष द्यायला पाहिजे. आमच्या परिवारानं आमची चांगली साक्ष द्यायला पाहिजे. आमच्या मित्रमंडळीनं, आमच्या शेजारा पाजारानं आमच्याविषयी चांगली साक्ष द्यायला पाहिजे. राईट? कालेबची साक्ष कोण देत आहे? मोशे. तो म्हणतो, तू माझा देव परमेश्वर याच्या आज्ञेप्रमाणे वागलास. आपली साक्ष तर आपल्या तोंडाला कोणी पण सांगेल, हॅलो, पण तुम्ही खरे कोण आहात ना, तुमची बायकोच सांगेल. तुम्ही तुमचा खरा कसा स्वभाव आहे ना, तुमची मुलं सांगतील. लक्षात ठेवा, आमची साक्ष, आम्ही किती आत्मिक आहोत, आम्ही किती प्रार्थना करणारे आहोत, आम्ही किती देवाच्या वचनात आहोत, आम्ही किती सेवा करतो, ही आमची साक्ष इतरांना द्यायला पाहिजे. लोकांनी आमच्या जीवनात पाहिलं पाहिजे. आमच्या जीवनातला आध्यात्मिकतेचा सुगंध लोकांच्या नाकापर्यंत पोहोचला पाहिजे. जो माणूस चांगली सेवा करतो, त्याचं नाव, त्याची साक्ष सर्वत्र पसरत राहते. आम्ही मदर तेरेसाचा पिक्चर पाहतो. मदर तेरेसा ज्या कॅथलिक सेंटरमध्ये होती, त्या कॅथलिक चर्च मध्ये नन म्हणून होती, त्यांनी तिला मनाई केलं बाहेर जाण्यासाठी, पण ती बाहेर जाऊन लोकांची सेवा करत होती, लोकांना देवाचं नाव सांगत होती, लोकांसाठी प्रार्थना करत होती. एक दिवस त्या कॅथलिक चर्चने, कॅथलिक त्या ननच्या समुदायाने तिला हाकलून दिलं, दुसरीकडे पाठवलं. तिने तिकडे जाऊन देखील देवाची सेवा केली, लोकांची सेवा केली, आणि ही गोष्ट इतकी झपाट्यानं पसरत होती. एक पत्रकार आला, म्हटला, तुला माहित नाही तू किती फेमस आहे, तुझ्याविषयी लोक किती चांगलं बोलताय. तिची साक्ष तोपर्यंत पोहोचली. आम्ही जे करतो, आमची साक्ष इतरांना द्यायला पाहिजे. आपण जी सेवा करतो, आमच्या सेवेची साक्ष इतरांना द्यायला पाहिजे. आम्ही जी प्रार्थना करतो गुपित, त्या प्रार्थनेचा सुगंध लोकांच्या नाकापर्यंत पोहोचला पाहिजे, आणि लोकांनी आम्ही किती प्रार्थनेत आत्मिक जीवन जगतो ही आमची साक्ष इतरांना द्यायला पाहिजे. स्वतःची साक्ष तर कोणी सांगेल, कोणी का वाईट सांगणार आहे का स्वतःविषयी? चांगलं सांगणार. पण लोक जे तुमच्या जीवनाकडे पाहतात, ती तुमच्याविषयी साक्ष देतील, आणि कालेबची साक्ष मोशे होती. किती मोठी गोष्ट आहे. एक मोठा लीडर, देवाचा आवाज ऐकलेला, देवाचं दर्शन पाहिलेला माणूस कालेबविषयी साक्ष देत आहे. इतर देवाच्या सेवकानं आपल्याविषयी चांगली साक्ष द्यावी. हॅलो, या चांगली साक्ष ठेवण्यासाठी झटा, आध्यात्मिक साक्ष ठेवण्यासाठी झटा. तुम्हाला वाटतं तुम्हाला कोणी पाहत नाही, तुम्ही कुठे भटकता, कुठे जाता, काय करता. लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक कामाचा वास किंवा सुगंध बाहेर पसरतो. तुम्ही काय करताय अधिकाऱ्यांना कळत नसेल, तुम्ही काय करताय तुमच्या कुटुंबाला कळत नसेल, तुम्ही काय करताय तुमच्या मंडळीला कळत नसेल, पण लक्षात ठेवा, तुम्ही जे काही करत आहात
त्याचा सुगंध किंवा वास बाहेर येणारच. तुमची साक्ष बाहेर येणार. तुम्ही आत्मचिंतनाने आहात का? तुम्ही किती आत्मचिंता, कशा आत्मचिंता, तुमच्या विषयी बाहेर चर्चा होणार आणि लोक साक्ष देणार की तुम्ही उत्तम प्रकारे सुवार्ता सांगणारे लोक आहात. जर तुम्ही चांगलं शिकवणारे आहात तर लोक तुमच्याविषयी साक्ष सांगतील की ही इज द व्हेरी गुड टीचर, खूप चांगला देवाच्या वचनाचा शिक्षक आहे. जर तुम्ही भविष्यवाणी करता तर लोक म्हणतील नाही, तो देवाच्या वचनाला धरून भविष्यवाणी करणार असेल का? हॅलो, ज्या ज्या प्रकारचे दान तुमच्यात आहेत आणि तुम्ही आत्म्यानं भरलेले लोक आहात, तुम्ही आत्म्यानं भरलेल्या दानानं तुमची वाहवा होणार आहे आणि लोक तुमच्याविषयी साक्ष देतील. देवाच्या सेवकाची साक्ष आध्यात्मिक दृष्ट्या स्ट्रॉंग असली पाहिजे. तुमची आत्मिक साक्ष स्ट्रॉंग नाहीये, तुम्ही बोलता एक आणि करता एक, तुम्ही दाखवता एक आणि वागता एक, तुम्ही तुमचं दर्शन एक दाखवता, तुमचा उद्देश वेगळा असतो. हॅलो, तुमची साक्ष कधीच चांगली राहणार नाही. म्हणून जे बोलता ते करा. आमची साक्ष फार महत्वाची आहे आणि म्हणून कोणत्याही बाळकाला कोणत्या संस्थेत जाताना गेल्याच्या नंतर रेकमेंडेशन लेटर मागतात. काय साक्ष आहे तुझी आम्हाला लिहून पाहिजे. विचारपूस करता. आम्ही एका सेवकाला घ्यायचं, त्याची विचारपूस चारी बाजूला. तो कसा आहे, चरित्र कसं आहे, त्याचं वागणं कसं आहे, त्याचं बोलणं कसं आहे. ज्या बायबल कॉलेजमधून आला मी तिथं फोन करतो, आम्हाला विचारतो 3 वर्षात हा कसा वागला. ते सांगतात ही इज नॉट फेथफुल. मग त्याने किती जरी उड्या मारल्या तरी त्याला आम्ही घेऊ शकत नाही, कारण साक्ष चुकीची आहे. समजतं? आमची साक्ष इतरांना द्यावी, आमची साक्ष लोकांनी सांगावी, आमच्याविषयी लोकांनी चांगले शब्द काढावे. कालेविषयी मोशेने साक्ष दिली. काय साक्ष दिली? की तो काय म्हणतो मोशे कालेबला, तू माझा परमेश्वर, माझा देव, त्याच्या इच्छेप्रमाणे वागलास. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागता, तुम्ही देवाची सेवा करता. ऊन असो, पाऊस असो, वारा असो, तरी तुम्ही देवाच्या सेवेत आहात. ही तुमची साक्ष लोकांनी द्यायला पाहिजे. आमची साक्षच आमच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. तुमची साक्ष सेवेत चांगली नाहीये, तुम्ही ब्लॅक लिस्ट आहात. तुम्हाला तोंडावर हा बोलतील पण पाठीमागे तुमच्या विरोधात बोलतील. आणि म्हणून साक्ष जपा, साक्ष जपा. तिसरी गोष्ट आपण बघूया. ओके, 14वा अध्याय 24वा वचन. एवढं सर कारण ठेवा, दुसरं काही शोधू नका, तुम्हाला काही सापडणार नाही. हे जे आहे देवाच्या कृपेनं मला मिळालं, मी तुम्हाला देते. ओके, हा 24 गणना 24. गणना 14:24 माफ करा. तथापि माझा सेवक कालेब याची वृत्ती निराळी आहे आणि मला तो पूर्णपणे अनुसरला आहे. म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्याला नेईन व तो देश त्याच्या वंशजांचे वतन होईल. ओके, पुन्हा एकदा वाचा. काय लिहिलंय? तथापि माझा सेवक कालेब याची वृत्ती निराळी आहे आणि मला तो पूर्णपणे अनुसरला आहे. म्हणून मी ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्याला नेईन व तो देश त्याच्या वंशजांचे वतन होईल. सांगा हजरा मास्टर कोण कोणास म्हणाले हा शास्त्र भागात? कोण म्हणतात? एवढे सर कोण म्हणतात? मोशे म्हणतो. मोशेच्या द्वारेच ना. अजून कोणाला काय सांगायचं का? परमेश्वर बोलत आहे या ठिकाणी, परमेश्वर बोलत आहे. कोण बोलतोय? मोशे बोलतोय का परमेश्वर बोलतोय?
अजून कोण बोलतोय? परमेश्वर मोशेद्वारे अनुसरला आहे. कोणतेच बोल आहे? वाचा, सगळ्यांनी वाचा, खोला आणि वाचा, व्यवस्थित वाचा. परंतु इस कारण से कि मेरे दास काले के साथ और भी आत्मा है और उसने पूरी रीति से मेरा अनुसरण किया है, मैं उसको उस देश में जिसमें वो हो आया है पहुंचाऊंगा और उसका वंश उस देश का अधिकारी होगा. ओके, कोण म्हणताय? मी त्याला नाही. किती लोकांना वाटतं मोशे बोलतोय? हात उठवा. 1 2 3 येस 3 अजून ओके. किती लोकांना वाटतं देव बोलतोय? किती लोकांना वाटतं दोघं बोलत नाही, तिसरं कोणतरी बोलतोय? ज्याने हात नाही वरती केले ते बोलतो. ओके, कोण बोलतो? काय वाटतं? कोण बोलतो? वाच बरं. तथापि माझा सेवक कालेब याची वृत्ती निराळी आहे आणि मला तो पूर्णपणे अनुसरला आहे. म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्याला नेईन व तो देश त्याच्या वंशजाचे वतन होईल. ओके, बरं ऐका, जाऊ नका टेन्शन घेऊ, मी तुम्हाला सांगतो. काय म्हणतो राईश भाषा? बरं माहित नाही. येस, आता कालेबची साक्ष देव स्वतः देते. कोण देतं साक्ष? पहिली साक्ष कोणी दिली? स्वतः आत्मविश्वास होता त्याला, तो देवावर पूर्ण भाव ठेवून चालत आहे. दुसरा, मोशेने साक्ष दिली की तो देवावर अवलंबून राहून चालला, बरोबर, देवाच्या नियमाप्रमाणे चालला. आणि आता कोण साक्ष देत आहे? कोण? उमेश भाई, कोण दे रहा है? परमेश्वर खुद गवाही दे रहा है की हा काय दे रहा? वाचा, मराठी वाचा. तथापि माझा सेवक काले माझा सेवक कालेब. कोण म्हणतंय? देव म्हणतो माझा सेवक कालेब याची वृत्ती निराळी आहे. याची वृत्ती निराळी आहे. हा वेगळा माणूस आहे, याचा आत्मा वेगळा आहे. हिंदीमध्ये आत्मा असेल, याचा आत्मा वेगळा आहे. हा, पुढे. आणि मला तो पूर्णपणे अनुसरला आहे. आणि मला तो पूर्णपणे अनुसरला आहे. अनुसरला आहे. बस, देव त्याच्या सेवकाची स्वतः साक्ष देत आहे. तुम्ही तुमची साक्ष द्या हो. कोणाला चहा पाजला तो पण आपल्याविषयी चांगला बोलेल. बिर्याणी सांगल्यावर आपल्या काना वाचतो. पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की देवाने आपल्याविषयी चांगली साक्ष द्यायला पाहिजे. देव म्हणतो कालेब माझा सेवक आहे आणि तो माझ्या वचनानुसार वागला आहे. काय देव आमच्याकडे पाहून बोलेल का की हा माझा सेवक माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी झटत आहे? आपल्याला आपलं नाव घेऊ नका. काय मी त्या योग्यतेचा आहे का? मी कसा वागतो का की देव म्हणून खरंच माझ्या इच्छेप्रमाणे वागतोस? देव आमच्याविषयी साक्ष देईल. स्वतः प्रश्न विचार. आपण तर स्वतःची साक्ष दिली, लोक पण आपली साक्ष देतील. काय देव आपल्याविषयी म्हणेल की आपण त्याच्या वचनानुसार, त्याच्या इच्छेनुसार सेवा करत आहोत, त्याच्या इच्छेनुसार वागत आहोत? स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. आणि आज आपण स्वतःला तयार करायचं आहे. आमची साक्ष, आमचा आत्मविश्वास चांगली देईल, आमची साक्ष इतर लोक चांगली देतील आणि आमच्याविषयी देव पण चांगली साक्ष देईल. हा व्यक्ती माझ्या इच्छेनुसार माझी सेवा करतो. प्रेज द लॉर्ड. पहिली साक्ष कोणी दिली? कालेबने स्वतःविषयी साक्ष दिली. दुसरी मोशेने कालेबविषयी साक्ष दिली. 14 मध्ये
वेगळा आहे, याच्यात वेगळा आत्मा आहे. देव कालेविषयी साक्ष देत आहे. देवाने आमच्याविषयी पण चांगली साक्ष द्यावी. आपली साक्ष चांगली असावी. Okay. आता पहिली गोष्ट आपण 3 प्रकारच्या साक्षी पाहिल्या. दुसरी गोष्ट, ओके, हे चित्र तुम्हाला आठवतं का? गेल्या 4 महिन्यापूर्वी आपण शिकलो होतो याकोबाचे 12 मुलं आणि त्या प्रत्येकाचा एक सिम्बॉल पाहिला होता. प्रत्येकाचं एक चिन्ह आहे. ओके, आज आपण ह्या काल्याचं चिन्ह पाहणार आहोत. ओके, जो यहुदा कुळातून आला आणि त्याचं चिन्ह काय आहे? वाघ. यहुदा म्हणजे लायन ऑफ जुडा असं म्हणतात. हा, लायन ऑफ जुडा म्हटले, बरोबर, राईट. बरं, यहुदाचा अर्थ काय आहे? मागच्या वेळेस आपण खूप छान शिकलो, तासभर शिकलो. काय मास्टर राकेश कांबळे पण आठवतं का? नाही, यहुदाचा अर्थ काय होता? हाडनेवाला शेर. अरे बाळ, माणसाने तयार होणार. मग तयार करणार. ओके, व्हेरी गुड. अजून प्रेज, स्तुती. जुडा. यहुदाचा अर्थ काय होतो? देवाची स्तुती करणारा. ओके, यहुदा वंशातून नूनाचा मुलगा काले कोणत्या वंशातून आला तो? यहुदा वंशातून. आणि यहुदा म्हणजे स्तुती करणारा. यहुदा या नावाचा अर्थ आहे स्तुती किंवा त्याचा आहे आभार मानणे किंवा स्तुती करणे असा त्याचा अर्थ होतो. प्रेज द लॉर्ड. गणना 13:6 मध्ये आपण वाचूया. दुसरी महत्वाची गोष्ट गणना 13:6 मध्ये वाचूया. यहुदा वंशातला यफुन्नेचा मुलगा काले. हा, यहुदा वंशातला काले. आणि यहुदा म्हणजे स्तुती. 14:6. यहुदा म्हणजे गणना 13:6. आपण देवाची स्तुती करायला पाहिजे. कशाबद्दल? पहिली गोष्ट, स्तोत्र संहिता 139:13 मध्ये काय लिहिलं? बायबल वाचा, बायबल करा, लिहू नका. राकेश 139:13. तू माझे अंतर्याम निर्माण केलेस. तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस. आम्ही देवाची स्तुती काय करायला पाहिजे? का आपण देवाची स्तुती करायची? कारण त्याने आम्हाला निर्माण केलं. देवाने आम्हाला निर्माण केलं म्हणून त्याची स्तुती करायला पाहिजे. किती लोकांना असं वाटतं? हा मास्टर राठोड, किती लोकांना असं वाटतं आम्हाला देवाने हे माणसाच्या जन्माला घातलं, देवाने आम्हाला निर्माण केलं म्हणून त्याची स्तुती करायला पाहिजे? किती मोठी गोष्ट आहे. देवाने आम्हाला किती सुंदर बनवलंय. देवाने आम्हाला निर्माण केलंय आमच्या स्वतःसाठी. आपण रोज देवाची स्तुती करायला पाहिजे. ओके, उत्पत्ती 51 मध्ये काय लिहिलं? 15:1 मध्ये या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. अब्रामाला स्वप्नात दृष्टांतामध्ये वचन प्राप्त झालं. ते असे, अब्रामा भिवू नको. भिवू नकोस, मी तुझी ढाल आहे. मी तुझी ढाल आहे. ढाल आहे. तुला मोठे प्रतिफळ मिळेल. तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राम त्याला माहिती होतं की समोर एक विरोधी लोक येऊन हल्ला करतील. त्याला भीती होती, तो घाबरलेला होता. बायबल सांगतो, मी नाही जाणार.
आता बरेच लोक म्हणतात अब्राम कसा आहे घालू शकतो, आपण घाबरला माणूस होता. देव त्याला म्हणतो भिवू नकोस, मी तुझी घात आहे. आमच्या संकटामध्ये आमची ढाल देव आहे, म्हणून देवाची स्तुती करा. जेव्हा शत्रू सगळ्यात पहिला वार कुठं करतो माहिती आहे? ढालीवर. देव म्हणतो मी तुझ्यावर येणारं संकट मी माझ्यावर घेईन, मी तुझी ढाल होईल. आणि यहूदा कुळाचा अर्थ आहे देवाची स्तुती करणे. आपण देवाची स्तुती, देव आमची ढाल आहे, आमचा मदतगार आहे, आम्हाला वाचवणार आहे, म्हणून आम्ही त्याची स्तुती करावी. देवाने आम्हाला वाचवलं, कोरोनामध्ये वाचवलं, अनेक वेळा अपघातामधून वाचवलं, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला वाचवलं, म्हणून आम्ही त्याची स्तुती रोज करायला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, स्तोत्र संहिता 103:13 वाचा. स्तोत्र संहिता 103:13. स्तोत्र संहिता 103:13. जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करतो. हॅलो, देव आमच्यावर प्रेम करतो, दया करतो, म्हणून त्याची स्तुती करायला पाहिजे. किती वेळा आपण चुकतो, पण देव आमच्यावर दया करतो, त्याची कृपा आमच्यावरती आहे, म्हणून त्याची स्तुती करायला पाहिजे. स्तोत्र 19:7 मध्ये तो आमची आशा आहे, म्हणून त्याची स्तुती करायला पाहिजे. या आपण पुन्हा उत्पत्तीच्या पुस्तकातलं गणनाच्या यहोशूआच्या पुस्तकात येऊया, 14 अध्यायात येऊया. आपण आज यहूदा कुळाविषयी म्हणजे देवाची स्तुती असो, आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण देवाची स्तुती करायला पाहिजे. ओके, 14:24 वाचा. गणना 14:24. आता आपण वाचताना गणना 14:24 पुन्हा एकदा वाचा. तथापि माझा सेवक कालेब, माझा सेवक कालेब याची वृत्ती निराळी आहे. याची वृत्ती निराळी आहे. हिंदीमध्ये काय सुद्धा, हिंदीत काय लिहिलं? इसकी आत्मा. देव काय म्हणतो? याचा आत्मा वेगळा आहे, हा माणूस वेगळा आहे, ही अलग प्रकार का आदमी आहे. पण माझा सेवक कालेब हा वेगळा होता, तो माझे अनुकरण पूर्णपणे करतो, म्हणून मी त्याने आधी पाहिलेल्या प्रदेशात घेऊन जाईल आणि त्याच्या वंशजांना तो प्रदेश मिळेल. त्याच्या उष्टांना तो प्रदेश मिळेल. काय झालं कृष्ण? बरोबर हिंदीमध्ये त्याच्यामध्ये वेगळा आत्मा आहे, म्हणजे देवाचा आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. आणि ज्याच्यात पवित्र आत्मा आहे तो साधारण नाही. कालेब, देवाचं वचन असं त्याला असं लिहायचं आहे, असं म्हणायचं आहे की कालेब देवाच्या आत्म्यानं भरून चालला, देवाच्या आत्म्याने चालला. आत्म्यानं चालणाऱ्या सेवकांची देवाला गरज आहे. बुद्धीनं सगळे चालतात, हो, ज्ञानाने सगळे चालतात, पण चालणारा सेवक आम्हाला व्हायचा आहे, जो आत्मिक गोष्टी पाहतो, जो आध्यात्मिक गोष्टीसाठी धडपड करतो. देवाला आत्मिक लोकांची गरज आहे, जे आत्म्याला फिरून चालणारे लोक आहेत, जे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेले लोक आहेत. एक कोणतरी देवाचा पवित्र आत्म्याने भरलेला सेवक असेल ना, 10,000 लोक त्याच्या पुढे येऊन उभे राहतात. समजतात? आज लोक
प्रचारक म्हणून, मोठमोठ्या सभेसाठी प्रचार करणारा, हिलिंग करणारा म्हणून अशाच व्यक्तीला शोधतात जो देवाच्या आत्म्यानं भरलेला आहे. एक आत्म्यानं भरलेला माणूस लाखो लोकांना कंट्रोल करू शकतो. लाखो लोकांना डोळे बंद करायला सांगू शकतो. लाखो लोकांना हात वरती करायला सांगू शकतो. आज देवाला आत्म्यानं भरलेल्या लोकांची गरज आहे. वेगळा आत्मा, देवाचा आत्मा. देव म्हणतो कान्या माझ्या आत्म्यानं चालला. माझ्या वेगळा आत्मा आहे, देवाचा आत्मा आहे. परमेश्वर की आत्मा में चलो. मी फक्त गाणं म्हणतो आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे. काही भरला तुम्हाला होते, पण त्याच्यात चालणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये चालणं फार गरजेचं आहे. आत्मिकतेमध्ये चाला. ह्या जगाला आत्मिक गोष्टी दिसत नाहीत. आत्मा दिसत नाही ना, म्हणून लोकांना डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टी पाहिजे, डोळ्याने दिसणारा देव पाहिजे. आत्मिक गोष्टी मानत नाहीत. समजतं? आणि देवाला आत्म्यानं चालणारे लोक पाहिजे, पवित्र आत्म्यानं भरून चालणारे लोक पाहिजे. आणि म्हणून देवाच्या सेवकांनो रोज हीच प्रार्थना करा, देवा तुझ्या पवित्र आत्म्याने भरून मला चालव. तुझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने मला चालव. तुझ्या आत्म्याने भरून मला चालव. एलियास नावाचा माणूस या गावात आजारी होता 9 वर्ष. आणि त्या गावातले लोक सगळे पेंटेकोस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याने भरलेले लोक होते. पण 9 वर्ष कुणीच त्याला जाऊन प्रार्थना केली नाही, त्याला बरं केलं नाही. पेत्र फिरत फिरत गेला, म्हणतो अरे काय लोक आहेत तुम्ही, 9 वर्ष झाले हा माणूस पडलाय. तुम्ही आत्म्याने भरला वरतून, पण आत्म्याने चालत नाही. नुसतं अन्य भाषा बोलणं म्हणजे आत्म्याने भरणं नाही. नुसतं बायबलच्या वचनं बोलणं म्हणजे आत्म्याने भरणं नाही. त्याच्यानुसार चालणं म्हणजे आत्म्याने भरणं. कालेब देवाच्या आत्म्याने भरून चालला. त्याच्यात वेगळा आत्मा होता म्हणजे देवाचा आत्मा होता. लक्षात ठेवा, तुम्ही देवाचा विचार करा, देवाचे काय गुण आहेत. दया करणारा, प्रेम करणारा, मदत करणारा. आज आमच्यात तो आत्मा आहे काय? तो आत्मा नाही. त्याचा देवाचा आत्मा नाही, त्याच्यात सैतानाचा आत्मा आहे. कोणाचा आत्मा? सेवकांमध्ये पण सैतानाचा आत्मा असू शकतो 100%. पवित्र आत्मा नाही, त्या देवाचा आत्मा. त्याचा पवित्र आत्मा आहे ना, देवाचा आत्मा त्याला चालवतो. बरोबर, माफ करा. सैतानाचा आत्मा आणि देवाचा आत्मा दोन वेगळे आत्मा आहेत ना. देवाचा आत्मा नाही, त्याच्यात सैतानाचा आत्मा. आणि देव स्वतः म्हणत आहे की याचा आत्मा वेगळा वेगळा ऐकला सांगायचा आत्मा नाही. हा वेगळा आत्म्याने चालतो म्हणजे देव मला सांगायचंय की तो माझ्या आत्म्याने चालतो. देवाच्या पवित्र आत्म्याने भरून चालतो. देवाच्या सामर्थ्याने भरून चालतो. देवाच्या पवित्र आत्म्याने भरावून रोज प्रार्थना. देवाचा आत्मा भरून देवाचं काम करा. बळाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर देवाचा आत्मा जर आहे तर आपोआप चमत्कार होते. देवाचा आत्मा आहे तर तुझा आपोआप मला बघून नाचायला लागते. देवाचा आत्मा आहे, तुम्हाला ओरडायची गरज लागणार नाही. आरोग्य लोकांना आपोआप मिळेल. आणि मग देवाच्या आत्म्याला भरायचा प्रयत्न करा. देवाच्या सामर्थ्याला भरा. जो देवाच्या आत्म्याने भरतो तो साधारण राहत नाही. आपण देवाच्या आत्म्याला भरून, पवित्र आत्म्याला भरून आपण चालतो. तिसरी महत्वाची गोष्ट,
देवाचं वचन वाचूया 14वा अध्याय 9 नंबरचं वचन. यहोशुआ 14. त्या दिवशी मोशे मला शब्देवर म्हणाला मोशे मला शब्दावर म्हणाला की की तू माझा देव परमेश्वर, कोण म्हणतंय? मोशे म्हणतो तू माझा देव तू परमेश्वर माझा देव परमेश्वर याच्या इच्छेप्रमाणे याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलास. हॅलो, निष्ठापूर्वक वागलास. हिंदीमध्ये काय लिहिलं आपण तब उस दिन मूसा ने हाँ। शपथ खाकर हाँ। मुझसे कहा, हाँ। तूने पूरी रीति से हाँ। मेरे परमेश्वर यहोवा की हाँ। बातों के अनुसार हाँ। किया है. हाँ। इस कारण हाँ। निसंदेह हाँ। जिस भूमि पर हाँ। तूने पाँव धरा आया है वह सदा के लिए तेरा और तेरे वंश का भाग होगा. 14वा अध्याय 9 आणि 10 अनुकरण है ना? ओके. अनुकरण. अनुसरण पूरी रीति से बताया पूरी रीति से पूरी रीति से ओके. निष्ठापूर्वक ध्यान से सुनो. शब्द आपल्याला मदत करतात समजण्यासाठी. पुन्हा एकदा वाचा. त्या दिवशी मोशे मला शब्देवर म्हणाला की या दिवशी मोशे मला शब्दावर म्हणाला की तू माझा देव परमेश्वर तू माझा देव परमेश्वर याच्या इच्छेप्रमाणे याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलास. निष्ठापूर्वक वागलास. म्हणजे माझ्या देवाने जो तुला शब्द दिला होता तू तो शब्द पाळलास. वचन पाळस. शब्द पाळणं म्हणजे प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देवाने दिलेलं आदिवचन तू पाळस. काय म्हणून तू आशीर्वादित होशील. मोशे कालेबला म्हणत आहे की तू माझा देव परमेश्वर याच्याशी निष्ठतेने वागलास. जे देवाने तुला अभिवचन दिलं त्या वचनावर विश्वास ठेवून त्या अभिवचन पूर्ण करण्यासाठी तू चाललास. काय म्हणतो तो 10 नंबरच्या वचनामध्ये? इस्रायल रानात प्रवास करत असताना परमेश्वराने मोशेला हे सांगितले. परमेश्वराने मोशेला हे सांगितले. तेव्हापासून आज 45 वर्ष ऐका. हॅलो, जेव्हा कालेब ह्या 6 लाख लोकांसोबत निघाला तेव्हा त्याचं वय किती होतं? 40 वर्ष. दिले बायबल माझ्याकडे बघू. बायबल बघा. बायबल देखो क्या किती वर्ष होता तो? अहो साहेब पूर्ण वाचा. 45 वर्ष झालेत म्हटलंय. तो किती वर्षाचा होता? ठीक आहे. पुढे जाईल. आज मी 85 वर्षाचा आहे. आज मी 85 वर्षाचा आहे. 85 मधून 45 गेले. खाली किती राहिले? बरं पुढे अजून वाचा. मोशेने मला पाठवले त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितकाच आजही आहे. हॅलो, ऐकून घ्या. 12 नंबरचं वचन वाचा. तेव्हा परमेश्वराने त्यावेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे. एक मिनिट. पुन्हा एकदा 14वा अध्याय 9 आणि 10 वचन वाचा. इस्रायल रानात प्रवास करत असताना इस्रायल लोक रानात प्रवास करत असताना परमेश्वराने मोशेला हे सांगितले. परमेश्वराने मोशेला हे सांगितले. तेव्हापासून आजपर्यंत 40 वर्ष परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे मला जिवंत ठेवले आहे. मला जिवंत ठेवले. हवं लक्षात घ्या. तो काय म्हणतो? जेव्हा इस्रायल लोकांच्या सोबत मी निघालो किती लोक होते? किती लोक होते? मी वचन सांगतो तुम्हाला, असं मला नका बोलू. निर्गम 12:27 वाचा. तेव्हा तुम्ही सांगा की हा परमेश्वराच्या ओलांडण्याचा यज्ञ आहे. त्याने मिस्री लोकांना मारले व आमच्या घरांचा बचाव केला. त्या समय तो मिस्रातील इस्रायलांची 37 सुमारे 6 लाख पुरुष. एक मिनिट बायबल मध्ये वाचा. मग इस्रायल लोक रामसेस येथून कूच करून सुकोत येथे गेले. कोणता शेत होता? सुकोत येथे गेले. ओके. जे पुरुष पायी गेले ते मुलाबाळाशिवाय सुमारे
सुमारे 6 लाख होते. किती लोक 6 लाख. बाहेर आले असतो? More than नुसते मोठे 7 लाख लोक बाहेर आले. किती लाख लोक? आणि आता हा मोशेशी बोलत आहे. आता किती वर्षाचा आहे? 85 वर्षाचा आहे. 85 मधून 45 गेले, खाली किती राहिले? तो किती वर्षाचा होता? तुम्हाला नाही कळलं? 40 मेरे बोलने पे विश्वास नहीं. आता 85 वयाचा. तो काय म्हणतो? 45 वर्ष आम्ही रानात घातले. ऐसा काय पाहिलं? मग 85 मधून 45 गेले, खाली किती राहिले? 40 जेव्हा तो निघाला तो 40 होतो. बरोबर. देवाने जेव्हा तर अभिवचन दिलं, मी तुला तो देश देणार आहे, तेव्हा त्याचं वय 40 वर्ष होतं का? दिलं वाचा. हो म्हणजे बायबल सांग. आता तेच विचारतो प्रश्न, काय माहिती? माझ्याकडे बायबल दिलं ऑलरेडी, तुम्ही वाचत नाही. हरकत नाही, असू द्या, दिलं वाचा. काय म्हणतोय? काय? आता मी 85 वर्ष. किती वर्षाचा तो? 85 वर्षाचा आहे. 85 वर्षाचा होईपर्यंत म्हणजे 40 वर्षापासून पुढे 45 वर्ष देवाचं वचन, त्याच्या अभिवचनावर विश्वास ठेवून चाललाय. देवाचे नियम देवाने सांगितलं तर घेऊन चाललाय. आणि 45 वर्ष त्यांनी रोज देवाचं अभिवचन आठवलं की देव मला तो प्रदेश देणार आहे. किती वर्ष आठवलं तरी? देवाने तुम्हाला दिलेलं अभिवचन तुम्हाला आज आठवलंय का? क्या बोल के प्रभु ने आपको सेवा में बुलाया था, याद है? कौन सा वचन है? कौन से वचन के ऊपर विश्वास रख के आप सेवा करेंगे? आज बऱ्याच लोकांना पण काल म्हणतो मला देवाने दिलेलं वचन आजही आठवतं. 45 वर्ष झालं मी रोज देवाच्या वायद्याची आठवण करत आहे आणि त्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि तो वायदा केलेला देश मिळवण्यासाठी मी पुढे पुढे जात आहे. देवाच्या लोकांनो, देवाच्या सेवकांनो, ऐकणाऱ्यांनो, लक्षात घ्या. देवाने तुम्हाला काय आशीर्वाद देऊ केलेत? देवाने तुमच्यासाठी काय देऊ केलंय? जोपर्यंत तुम्हाला आठवणार नाही ते तुम्हाला मिळणार नाही. बरोबर? देवाने त्याला प्रॉमिस केलंय 45 वर्षापूर्वी की मी तुला तो कनान देश देणार आहे. आणि रोज त्या कनान देशाला समोर ठेवून, देवाने दिलेल्या अभिवचनाला समोर ठेवून, देवाने दिलेल्या अभिवचनावर विश्वास ठेवून कालेब पुढे जात देवाची सेवा करत आहे. तुम्हाला दिलेलं दर्शन, तुम्हाला दिलेलं अभिवचन तुम्हाला रोज आठवायला पाहिजे. देवाने मला कशासाठी पाचारण केलंय? देवाने मला कशासाठी बोलवलंय? देवाने माझी निवड कशासाठी केली? रात्री झोपताना विचार करायला पाहिजे, देवाने मला जसं निवडले ते आज मी केलंय का? रोज विचार करायला पाहिजे. सकाळी उठल्यावर देवाने माझ्यासाठी काय अभिवचन दिलंय, मला हे करायचंय. रात्री झोपताना मी ते केलंय का? कालेबला 45 वर्ष देवाच्या अभिवचनाची आठवण होती. Praise the Lord. देवाने तुम्हाला दिलेलं अभिवचन लक्षात ठेवा.
देवाने तुम्हाला दिलेलं पाचारण लक्षात ठेवा. देवाने तुम्हाला दिलेलं दर्शन लक्षात ठेवा. एकवीस नंबरचा अध्याय 42 नंबरचं वचन वाचा. योशुआ ही सर्व नगरे त्यांच्या आसपासच्या गायरानासह होती. सर्व नगरांची हीच परिस्थिती होती. पुढे इस्रायल लोकांना जो देश देण्याची परमेश्वराने शपथ वाहिली होती तो संबंध देश त्याने त्यांना दिला. हॅलो. तो काबीज करून ते त्यात राहू लागले. देवाने त्यांना दिलेलं वचन देवाने पाळलं, पण देवाने दिलेलं वचन त्या कालेबला आठवत होतं 45 वर्ष. 45 साल परमेश्वर का अभिवचन उसने याद किया. जब याद था तभी तो उसके लिए दौड़ा. अगर भूल जाओ तो वहां पर नहीं पहुंचना. जे अभिवचन देवाने तुम्हाला दिले त्याच्यावर विश्वास ठेवा. देवाने जे कार्य तुम्हाला करायला सांगितलंय ते विश्वासाने करा. आणि देवाने तुम्हाला जे देव केलंय त्याची आठवण रोज करा. ते तुम्हाला मिळणार आहे. कारण ते कोणता साधारण माणूस बोलला नाही, देव तुमच्याशी बोललेला आहे. देव बोललेला आहे. आम्हाला त्या पाचारणाची रोज आठवण व्हायला पाहिजे. ओके, यहोशुआ 14:10 वाचा. इस्रायल रानात प्रवास करत असताना हा परमेश्वराने मोशेला हे सांगितले. हा तेव्हापासून आज 45 वर्ष हा परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे मला जिवंत ठेवले. बरं, एक मिनिट लक्ष द्या. हॅलो, पुढची गोष्ट महत्वाची. किती लोक बाहेर निघाले? आणि खानात किती लोक पोहोचले? बाकीचे लोक मेले. काय म्हणतोय कालेब? हॅलो, काय पुन्हा एकदा सर वाचा, लक्ष द्या, वाचा. इस्रायल रानात प्रवेश करत असताना इस्रायल लोक रानात प्रवेश करत असताना परमेश्वराने मोशेला हे सांगितले. परमेश्वरने मोशेला हे सांगितलंय. तेव्हापासून आज 45 वर्ष ते 6 लाख लोक निघाले. तेव्हापासून आतापर्यंत 45 वर्ष झालं परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे मला जिवंत ठेवले आहे. मला जिवंत ठेवलंय. 6 लाख लोक मेले पण मी जिवंत आहे. हॅलो, कालेब म्हणतोय जे लोक माझ्यासोबत निघाले होते ते मातीला मिळाले, पण देवाने मला जिवंत ठेवलंय. जेव्हा तुम्ही देवाचं अभिवचन घेऊन चालता, जेव्हा तुम्ही देवाच्या आत्म्याला धरून चालता, जेव्हा तुम्ही देवाचं वचन पूर्ण करण्यासाठी झटता, लक्षात ठेवा देव तुम्हाला मरू देत नाही, देव तुम्हाला जिवंत ठेवतो. कोरोनामध्ये तुम्ही हॉस्पिटलमध्ये होते, तुमच्या आजूबाजूचे लोक मेले पण तुम्ही जिवंत राहिले. तुमच्या शेजारी पाजाचे लोक मेले पण तुम्ही जिवंत राहिले. हॅलो, किती लोक तुमच्या सोबत. काय प्रॉब्लेम? बरोबर आहे सचिन? लक्ष द्या, बोलू नका प्लीज, डिस्टर्ब नका. किती लोक मेले? ज्यांनी आपल्यासोबत सुरुवात केली मेले. कालेब म्हणतो 6 लाख लोकांसोबत मी निघालो होतो. कालेबला खरं म्हणायचं मी एकटाच वाचून मोशेला सोडून कुठे गेले 6 लाख लोक? मातीला मिळाले. 45 वर्षात 45 वर्ष कालेब देवाचं वचन घेऊन चालला, देवाच्या आत्म्याने भरून चालला, देवाच्या सेवक होता म्हणून तो जिवंत राहिला. खरंय का नाही? जर तुम्ही आज देवाच्या आत्म्याने भरून चालला, देवाचं दर्शन पूर्ण करण्यासाठी झटा, आत्मे टिकण्यासाठी झटा, देवाची सेवा करण्यासाठी रोज झटा,
देव तुम्हाला मरू देणार नाही. देव तुम्हाला मरू देणार नाही. जो देवाच्या आत्म्याने भरला नाही ना, त्याला जगायचा उद्देशच नाही, तर ते कधी बिमार नाही. जो देवाच्या आत्म्याने भरून चालतो त्याला माहित नाही मला अजून जगायचं आहे. हालेलुया. काले साक्ष देत आहे, सांगत आहे. त्यांनी पाठीमागे पाहिलं. हॅलो कालेबने किती लोक आहे बघा. 6 लाख लोकांच्या सोबत मी माझा प्रवास सुरू केला होता. त्याचे मित्र असतील, नातेवाईक असतील, गणगोत असेल, शेजारी पाजारी असतील. कालेब काय म्हणतोय? म्हणजे देवाने मला जिवंत ठेवलंय. देवाची सेवा मनापासून कराल ना, लवकर मरणार नाही. आठवा, तुमच्या सोबत किती लोक होते, सगळे मेले. तुम्ही जिवंत आहात. माझ्यासोबतचे माझे अनेक मित्र मेले, माझे खूप क्लोज फ्रेंड मेले. देवाने मला जीवन दिलं. तुमच्या आजूबाजूला किती लोक मेले. कोविडचे चांगलं उदाहरण काय दादा, किती लोक मेले, तुम्हाला जीवन दिलं. सगळं जग स्मशानात जातो, आपण सगळे देवाकडे जातो. झुमवरती आराधना, रोज प्रार्थना, म्हणून आपण जिवंत आहोत. देवाचं वचन घेऊन चाला, देवाच्या आत्म्याने भरून चाला, देवाच्या प्रार्थनेनं चाला, देवाचं दर्शन घेऊन चाला, देवाची सेवा घेऊन चाला. मरण तुमच्यापासून लांब पडेल. काले म्हणतो मी 85 वर्षाचं झालोय, 45 वर्ष झालं देवाने मला जिवंत ठेवलंय. 45 वर्ष कमी वेळ नाही. 12 तारखेला मला 40 वर्ष पूर्ण होऊन 41 लागते. किती वेळ गेला. काले तर 45 वर्ष देवाच्या आत्मविश्वासाची आठवण करतो. तुम्ही 85 वर्षाचा आहे. काय म्हणतो तो? ओके, तुम्ही तुमच्या जीवनात मागे पहा आणि पुढे पहा. देवाने तुम्हाला आजपर्यंत जिवंत ठेवले. देवाची कृपा आहे. देवाच्या सेवेत राहणारा माणूस त्याच्यासोबत देव. तुम्हाला माहित आहे काले तुझं जीवन राहिलं दुष्काळात, वाळवंटात, अरण्यात. देवाने त्याला किती वर्ष भटकावलं. त्या अरण्यामध्ये किती लोक मेले. तुमच्या जीवनात कोणतंही अरण्य असो, गरिबीचं अरण्य, पैशाचं अरण्य, आर्थिक तंगी, जर तुम्ही देवासोबत चालला तुम्हाला देव जिवंतच ठेवणार. जिवंत राहणं हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. जुन्या काळात लोक म्हणायचे देवा आमच्या लेकरा बाळांना म्हातार कर. ऐकलं का? काय प्रार्थना होती त्यांची? सुखी ठेव नाही, म्हातार कर. आता ती प्रार्थना कोण करतच नाही. म्हातारपणापर्यंत जगणं हा पण एक आशीर्वाद आहे. तुम्हाला माहिती आहे काय म्हणतो तो? 85 वर्ष झालं. पुढे बघणार का आपण? ओके, योशुआ 18:2-3 वाचा. एक मिनिट अगोदर 14-11 वाचा. आता तुमच्या प्रश्न उत्तर तुम्हाला मिळेल. वाचा. मोशेने मला पाठवले. 14 अध्याय 11 वचन लक्ष वाचा. मोशेने मला पाठवले. मोशेने मला पाठवले. त्या दिवशी मी जितका समर्थ होतो, त्या दिवशी मी तितका समर्थ होतो, तितकाच आजही आहे. तितकाच मी आजही आहे.
लढण्याची व धावपळ करण्याची ताकद लढण्याची व धावपळ करण्याची ताकद माझ्या त्यावेळी जेवढी होती तेवढीच आजही आहे. हॅलो, लक्ष देऊन ऐका. काय म्हणतोय कालेब? आता तुमचं उत्तर मिळालं असं वाचत नाही का? मोशेने मला पाठवले 10 पासून पुढे. व इस्रायल रानात प्रवास करत असताना परमेश्वराने मोशेला हे सांगितले. तेव्हापासून आज 45 वर्ष परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे मला जिवंत ठेवले आहे. आज बघ मी 85 वर्षाचा आहे. मोशेने मला पाठवले त्या दिवशी मी जितका समर्थ होतो, मोशेने मला पाठवलं तेव्हा जितकी ताकद माझ्यात होती तीच आजही आहे. तितकी आजही आहे. तो म्हणतो मी 40 वर्षाचा होतो ना, तेव्हा माझ्यात जी ताकद होती 50 किलोची गोणी उचलून फेकायची, 85 वर्षाचा आहे आज पण तीच ताकद आहे. हॅलो, देवाचं वचन घेऊन चालला, देवाच्या आत्म्याने भरून चालला. देव तुमच्या शरीरात ती ताकद कमी होऊ देणार नाही. तुमचे आत्मिक सामर्थ्य कमी होऊ देणार नाही. हॅलो, किती मोठा आशीर्वाद आहे हा. देवाचं दर्शन घेऊन चालल्यावर, देवाच्या आत्म्याला धरून चालल्यावर, देवाच्या सोबत प्रार्थनेत वेळ घातल्यावर देव आमची ताकद कमी होऊ देणार नाही. परमेश्वर आपको कमजोर नहीं होने देगा, बलवान की बलवंती रखेगा. शेर बुढ़ा नहीं होता ऐसे म्हणतात ना. शेर एक बार बुढ़ा हो सकता है, उसकी ताकत कम हो सकती है, लेकिन परमेश्वर का दर्शन लेके चलने वाले की ताकत कभी कम नहीं होगी. ऐसा ही लिखा है बाइबल में. आध्यात्मिक दृष्टया तो स्ट्रॉंग आहे. बिलीग्राम 85 वर्ष झाले तर देवाच्या आत्म्याची ताकद तशीच त्यांच्यात होती. त्याच जोमाने प्रचार होती, त्याच जोमाने सुवार्ता होती. ती ताकद कमी झाली नाही. तो म्हणतो ते सामर्थ्य त्याच्यात होतं. आजार आले तरी प्रार्थना करायचा, आजार थमकावून लावायचे. किती लोकांना वाटतंय मी 99 वर्ष झालं, मला वाटतं मला 100 क्रॉस करायचं. आणि त्याचं सिक्रेट काय म्हणते? जो माणूस देवाची सेवा मनाने करत नाही ना, आत्म्याने करत नाही ना, वो जी नहीं सकता ज्यादा समय. जो आत्म्यानं मनानं खुले दिल से प्रभु की सेवा करता है ना, घंटों घंटे प्रभु के पास बैठता है, दर्शन पूर्ण कर सकतो. देव त्याचं आयुष्य रोज नवीन गौरवाप्रमाणे नाही तर आट्या खायच, लाकवा खायच, सोडणार नाही देव. ज्याला बनायत ना येणार. त्याचा जिद्द नाही ना, धडपड तळमळ नाही ना देवाची सेवा करायची. चाललंय ना आपला बिटर. लक्षात ठेवा, मरण तुम्हाला गाठत आहे. आणि म्हणून आपण आत्म्याला भरूया, निस्वार्थपणे देवाचं दर्शन घेऊन चालूया. आमचं आयुष्य देव एक्सटेंड करणार आहे. आमचं आयुष्य देव वाढवणार आहे. तुम्ही 85 वर्ष झालं तर लोक बापरे 85 वर्ष अजून फिट आहे, अजून मजबूत आहे. तीच ताकद असते. बरोबर, हे मोठे आशीर्वाद आहे. धन संपत्तीला येत राहील जात नाही हो, पण ही ताकद आज एक तीच म्हणजे विषयाला तुम्ही काळा कलर लावा चालेल, दाढीला काळा कलर लावा चालेल, पण ताकद देवाच्या सेवकांना आत्म्याने धरून चालला तीच ताकद राहील. मी नाही सांगत, देवाचं वचन सांगतोय. काले म्हणतोय 40 वर्षाचा होतो तेव्हा तीच ताकद होती, 85 वर्षाचा आहे तरी माझ्या तीच ताकद आहे. तू काय समजतो मोशे, माझ्या तीच ताकद आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आत्म्याने धरून चाला, आत्म्यात वेळ घाला, देवाचं दर्शन घेऊन चाला, देवाचं राज्यवाणीचं झटा, देवाचं कार्य करा, स्मरता सांगा. देव तुमची ताकद कमी होऊ देणार नाही. बरोबर देणार नाही, पण ताकद पण कमी होऊ देणार नाही. देव तुम्हाला उत्तम प्रकार
प्रकारचं आरोग्य दे. म्हणा देवा तुझं बळ मला दे. तू माझं बळ आहेस, तू माझी ताकद आहेस, तू माझी ढाल आहेस. यहोशुआ 14:12. तेव्हा परमेश्वराने त्यावेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे. तेथे अनाकी व त्यांची मोठी तटबंदी नगरे आहेत. हे तू त्या दिवशी ऐकलेच होते. परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना हाकून देईन. बरं, पुढे एकदा वाचा. 12 नंबरचं म्हणजे लक्ष देऊन ऐका. तेव्हा परमेश्वराने त्यावेळी म्हटल्याप्रमाणे परमेश्वर कधी त्यावेळी त्या वेळेमध्ये कधी तेव्हा तो 40 वर्षाचा होता. आता तो 85 वर्षाचा आहे. म्हणजे 45 वर्षापूर्वी देव जे बोलला होता ते पुढं म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश 45 वर्षापूर्वी देवाने म्हटल्याप्रमाणे देव म्हणला ते राष्ट्रत्वात येईल. म्हटल्याप्रमाणे तेथे अनाकी व त्यांची मोठमोठी तटबंदी नगरे आहेत. तेथे मोठमोठी तटबंदी नगरे आहेत. हे तू त्या दिवशी ऐकलेच होतेस. हे तू त्या दिवशी ऐकलंच होतास मोशे. तू पण तिथं होतास. परमेश्वर माझ्याबरोबर असला तर परमेश्वर माझ्या बरोबर असला तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना हाकून देईन. हॅलो, काय मागत आहे यहोशुआ? मग काले तुम्ही लक्ष नाही दिलं. वाचा पण ऐका. परमेश्वर माझ्या बरोबर असला तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना हाकून देईन. त्याच्या अगोदरचं वचन वाचो. 11. मोशेने मला पाठवले त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितकाच आजही आहे. लढण्याची व धावपळ करण्याची ताकद माझ्यात त्यावेळी होती, तेवढीच आजही आहे. तेव्हा परमेश्वराने त्यावेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे. बस. कोणता प्रदेश? कोणता प्रदेश? कोण मागत आहे? काले कोणाला मागत आहे? यहोशुआला म्हणत आहे. काय म्हणतोय मोशेला? काय म्हणतोय? काय बोलतोय मोशेला? हा डोंगराळ प्रदेश जो आशीर्वाद देवाने माझ्यासाठी ठेवलाय ना डोंगराचा. तुम्हाला माहिती डोंगर कशाला म्हणतो? गाणं माहिती? पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, माहिती? मैं आंखें अपनी बायबल मध्ये स्वर्ग आहे ना, स्वर्ग पण डोंगर मिळते. जहाँ पे पहाड़ आहे ना, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा म्हणजे मी स्वर्गाकडे नजर उचले. यशाच्या पुस्तकात, हिजकियाच्या पुस्तकात काय म्हणतो? तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. पेज के 28 मध्ये ना, देवाचा पवित्र पर्वत म्हणजे काय? गाणे काय मागत आहे? ते डोंगर मला मिळते. ते आशीर्वाद मला पाहिजे. जे आशीर्वाद माझ्यासाठी आहेत ते मला मिळणारच. देवाच्या लोकांनो, तुम्हाला रोज तुम्ही देवाकडे जे मागत आहात, जे आशीर्वाद तुम्हाला पाहिजे, आता ती मागायची वेळ आहे. काय म्हणतो? हा डोंगराळ प्रदेश मला दे. हे आशीर्वाद मला मिळाले पाहिजे. पण तिथं अडचण आहे हो. तिथं कोण राहते माहिती आहे? ते अनाकी व त्यांची मोठी हा, ते कोणते? ते आपल्या तिथं खाण्यात राहतात ते. जे आदिवासी लोक कोणते? म्हणजे राक्षस म्हणते ते राक्षस. महाकाय होतं माहिती? आपण शिकलो महाकाय विषयी. महाकाय कोण होते? तुम्हाला माहिती? आपण शिकलो ना. जे महाकाय होते, राक्षसी ऋतूचे उंच धिपाड गोल्यासारखे लोक. काले काय म्हणतो माझ्या 85 वर्षाचा आहे. काय केलंय? वाचा, व्यवस्थित वाचा. तेथे अनाकी व त्यांची मोठमोठी तटबंदी नगरे आहेत. तेथे अनाकी व त्यांची मोठमोठी तटबंदी नगरे आहेत. तू त्या दिवशी ऐकलेच होते. तू त्या दिवशी ऐकलं होतस. परमेश्वर माझ्याबरोबर असला तर परमेश्वर माझ्या बरोबर असला तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना हाकलून देईन. मी त्यांना हाकलून देईल. तुमच्या समोर महाकायाप्रमाणे किती मोठे संकट असलं, किती मोठे आजार असले, तुमच्यात बीपी असो, तुमच्या शुगर असो, तुमची गरिबी असो, आज तुम्ही त्या महाकायाला येशूच्या नावानं हाकलले झालं पाहिजे. काय म्हणतं काले? मी त्याला हाकलून देईल. एकटा 85 वर्षाचा म्हातारा त्या भयानक उंच धिपाड महाकायाला हाकलायची भाषा.
कोणाच्या जीवावर? कोणावर भरोसा ठेवून? देवाच्या सामर्थ्यावर भरोसा ठेवून. हकाल तुला एकट्या माणसाची ताकद. तो हाकलणार नाही, त्याला माहिती आहे देव माझ्यात काम करेल आणि त्यांना हाकलून देईल. बरोबर? कोण हाकलून देईल? देव. काले पण तो मला तो डोंगराळ प्रदेश दे, कोणताही संकट असू दे, कोणतेही महाकाय असू दे, त्यांना मी हाकलून देईल. तुमच्या जीवनात असलेले महाकाय हाकलायचं सामर्थ्य देवाने तुमच्या मुखात दिलंय, तुमच्या हातात दिलंय. त्याची योजना तुमच्या हातात दिली. लक्षात ठेवा, जर एखादा सेवक उपाशी झोपतो, त्याच्या देवाची चूक नाही, त्याची स्वतःची चूक आहे. एखादा सेवक गरिबीत मरतो, देवाची चूक नाही, त्याची स्वतःची चूक आहे. देवाने त्याला सामर्थ्य दिले, देवाने त्याला बुद्धी दिली, पण तो जर त्याचा उपयोग करणार नाही, देवाने दिलेले डोंगर त्याला कधीच मिळणार नाही. हॅलो, देवाने दिलेल्या सामर्थ्याचा उपयोग करा, देवाने दिलेल्या अधिकाराचा उपयोग करा, देवाने दिलेल्या बुद्धीचा उपयोग करा, देवाने दिलेल्या ज्ञानाचा उपयोग करा. योजना करा कसे तुम्हाला आशीर्वाद मिळवायचे. देवाने तुम्हाला दिलंय, देवाने ऑलरेडी तुम्हाला ते घ्यायचं नाही. तुमच्या तुम्हालाच माहित नाही तुम्हाला काय दिलं. देवाने तुम्हाला एकर दिलंय आणि तुम्ही 10 पाहिजे असं भांडत बसला. जे देवाने तुमच्यासाठी देऊ केलंय ते मिळवण्यासाठी देवाने अधिकार तुमच्याकडे दिलाय, सामर्थ्य तुमच्याकडे दिलंय. ते तुम्ही मिळवण्यासाठी देवाच्या सामर्थ्याचा उपयोग करा. 17वा अध्याय 13 नंबरचं वचन वाचा. यहोशुआचं आपण कुठं भारी गेले. इस्रायल लोक समर्थ झाले. इस्रायल आता ऐका बघा, इस्रायल लोक समर्थ झाले. समर्थ झाले तेव्हा त्यांनी त्या कणानी लोकांना वेठ बिगार करायला लावले. काय करायला? वेठ बिगार. कामगार दिला त्यांना. पुढे एकदमच हाकून दिले नाही. एकदमच हाकलून दिले नाही. हो, ह्या वैरांना हाकलून द्यायला पाहिजे होतं की नाही? बिगारी काम. यांनी कामाला ठेवलं. मोशे म्हणतो आज देवाने तुम्हाला जे दिलंय ना ते तुमचं होतं. हे लोक पुन्हा एकदा वाचा सर. इस्रायल लोक समर्थ झाले. इस्रायल लोक समर्थ झाले तेव्हा त्यांनी त्या कणानी लोकांना वेठ बिगार करायला लावले. हा काम त्याला दिलं, एकदमच हाकून दिले नाही. एकदमच हाकलून दिलं नाही. देवाच्या सेवकांनो, ज्या गोष्टी तुम्हाला हाकलून द्यायच्यात ना त्या मुळापासून हाकलून द्यायला पाहिजे. या इस्रायली लोकांनी त्या कनानी लोकांना आपल्या सोबत ठेवलं, त्यांना मारून टाकलं नाही. बरेच देवाचे सेवक आत्मिक जीवन जगतात, धार्मिक जीवन जगतात, पण तंबाखू सोबत ठेवतात, बिड्या सोबत ठेवतात, दारू सोबत ठेवतात, शिऱ्या सोबत ठेवतात, बाया सोबत ठेवतात. मुळापासून काम फेकायला पाहिजे. त्या लोकांना जे नाश करणारे आहेत त्यांना त्या गोष्टीला हाकलून द्यायला पाहिजे. काले म्हणतो अरे मी तर त्यांना हाकलून देणार आहे, पण बाकीचे इस्रायल लोक काय म्हणतात? आम्ही त्यांच्याशी नातं जोडू, त्यांना आम्ही कामाला ठेवू, त्यांना आम्ही पाळू. बऱ्याच लोकांनी व्यसन पाळले, बऱ्याच लोकांनी बायाला पाळले, बऱ्याच लोकांनी माणसांना पाळले. हॅलो, जे तुमच्या जीवनात तुम्हाला अशुद्ध करणार आहे त्यांना हाकलून द्या. मी नाही सांगत
सांगा, देवाचं वचन फार स्पष्ट सांगतं. इस्रायल लोकांनी त्याला ठेवलं, कामात ठेवलंय. देवाचं वचन सांगत नाही, त्यांना हाकलून द्या. ख्रिस्ती लोकांनो, सैतानाला सोबत घेऊन देवाचं काम करू नका. सैतानाच्या गोष्टी घेऊन देवाची सेवा करू नका. त्यावर आहे ब्रह्म आहे. मुळात सैत काढून फेका. याच गोष्टी तुमच्यासाठी मोठ्या अडचणी. आज कोणत्या गोष्टी तुम्हाला काढून फेकायच्यात ना, आज लिहून ठेवा आणि कोणाला दाखवू नका, देवाला दाखवा. आणि ते पानच फाडून फेकून दे. फाडून फेकून दे. कोण आहे जे तुमच्या सोबत नाही ठेवायला पाहिजे, त्या गोष्टीला तुम्ही काढून घ्या. 15 अध्याय 14 वचन वाचा. कालेबाने शेषय, अहिमान व तलमाई या अनाकांच्या 3 वंशजांना तेथून घालवून दिले. पुढे तेथून त्याने दबीराच्या रहिवाशावर हल्ला केला. दबीराचे पूर्वीचे नाव एक मिनिट काय करायचे, त्या वंशजांना घालून दिले. घालून दिलं म्हणजे कायमस्वरूपी हटवून दिलं. काय गोष्टी तुमच्या आहेत, कोणी पाहत नाही तुम्हाला. पंधरावा अध्याय 14 वचन, तुम्हाला कोणी पाहत नाही हो. गाणं माहिती का, जे डोळे काय बघतात ते सांभाळ. येशूदेवरती राहतो तो प्रेमाने पाहतो. जे डोळे काय बघतात ते सांभाळ. तुझे हात काय करतात ते सांभाळ. माहितीये, येशूदेवरती राहतो तो प्रेमाने पाहतो. तुझे हात काय करतात ते सांभाळ. तुम्ही काय करता मला माहित नाही, पण देवाला माहित. हे खूप जुनं भजन आहे. नाही कसे म्हणावे त्याच्याकडे पुरावे. हॅलो, तुम्ही नाही म्हणू शकत नाही, त्याच्याकडे पुरावे. ज्या गोष्टी तुम्हाला हाकलून द्यायच्या, काढून टाकायच्या, अजूनही तुम्ही त्या, अहो तुम्ही मिश्रातून आलात पण मिसरी नाही गेली तुमची. कुठून आलं ते, काय नाही गेलं. या मिसऱ्या गेल्या पाहिजे, या पुढे गेल्या पाहिजे. मुळापासून हाकलून दिला त्यांना. त्यांच्याकडे 3 जमाती राहिल्या, त्यांना पण हाकलून दिलं. तुम्ही सगळं हाकलं असेल, पण अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या देवापासून तुम्हाला लांब नेतात, कारण फेकून द्या. पुढे काय दिलं. ओके, आता वाचा योशुआ 18:2 आणि 3. आता परंतु इस्रायल लोकांपैकी ज्यांना वतन भाग मिळाला नव्हता असे 7 वंश अद्याप राहिले होते. 7 वंश राहिले ज्यांना अजून वतन भाग मिळाला नव्हता. सगळ्यांना वाटून दिला, पण 7 जण राहिले. 7 त्यांना अजून वतन भाग मिळाला नव्हता. बरं, पुढे यहोशुआ इस्रायल लोकांना म्हणाला, आता योशुआ चिडला, काय म्हणला, तुमच्या पूर्वजांचा देव आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याने तुम्हाला जो देश दिला, अरे जो देश तुम्हाला दिलाय तो आपल्या ताब्यात घेण्यात तुम्ही कोटवर दिरंगाई आणि करा. कोटवर आळसपणा करणार. हे आळशानो, भूमीकडे जा. देवाने तुम्हाला जे दिलंय ते घेण्यासाठी, असं दिलं, त्याचा अर्थ असाच आहे. दिरंगाई करा म्हणजे काय करू, टाइमपास म्हणजे वेळ घालू नका. म्हणजे टाइमपास कोण करतं, आळशी. आळशी. सकाळी उठणार, असेच बसणार, माहित नाही काय करायचे. मग 1 तासाने बाथरूमला जाऊन ब्रश करणार, तो पण घेऊन बसणार, त्याला बघत करणार. हॅलो, काय करतो, पाणी चालू केलंय, नळ शावरचं पाणी येतं,
ते साप घेतलं माहित नाही काय तर आशीर्वाद आहे ते. देवाने तुम्हाला जे दिलंय ते घ्यायसाठी वेळ लावू नका. असं म्हणू नका देव त्याच्या वेळेत देईल. हॅलो, त्याचे आशीर्वाद देवाने तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत, ते स्वीकारा. गाडी काय 80 वर्षात चालवणार का तुम्ही? हॅलो, घरात काय तुम्ही तुमचं परत घरातून यायचंय काय? आज पाहिजे प्रभू, जे दिलंय त्याचा उपभोग घेता यायला पाहिजे. मरायच्या वेळेला घर नको, आज पाहिजे, आज गाडी पाहिजे. प्रभू कधी पाहिजे? आजच प्लॅनिंग करा. हे 7 वर्ष झाले त्याच्याकडं. ते म्हणतो आता देवाने तुम्हाला कधीच दिलंय 45 वर्षापूर्वी. तुम्ही अजून घ्यायला नाही पुन्हा भटकत होता आयुष्यात. जो मिळवत नाही कसं मिळवायचं माहितच नाही ना. यांना जर माहिती असतं मोक्ष मिळाले असते काय स्वतःच घेतलं असतं वाटून. नाकाशाच नाही त्यांच्या हातामध्ये कसं मिळवायचं. म्हणून मी तुम्हाला दर शनिवारी ओरडून सांगतोय, एका मुंबईमध्ये वाहून जा. एक कपड्याचं दुकान खोललं ना, थोडेसे लोक येतील, पण 10 जणांनी मिळून एक मॉल खोललं ना कपड्याचा, 1000 लोक येतील. समजून घ्या. सगळ्यांनी मिळून देवाचं काम करा. एक दर्शनाने चाला. देवाने तुम्हाला जे दिलंय ना, ऑलरेडी दिलंय. तुम्हाला आशीर्वाद देवाने दिलेले आहे. त्याबद्दल स्तंभावर असताना आज तुमचं दुःख त्यांनी घेतलं आणि तुम्हाला सुख दिलंय. तुमची गरिबी त्यांनी घेतली आणि त्याची श्रीमंत तुम्हाला दिली. त्याबद्दल स्तंभावर खूप काय घेतले माहिती का? घेवाण देवाण झाली. हॅलो, तुमचे रोग त्याने घेतले आणि तुम्हाला आरोग्य त्याने दिले. त्याला बसला फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. खूप साऱ्या गोष्टी ह्या जगातल्या ज्या आमच्या दुःखाच्या आहेत त्यांनी स्वतःवर घेतल्या आणि आम्हाला जीवन दिलेलं आहे. आशीर्वाद, समृद्धी, धनसंपदा, भरभराट देवाने तुम्हाला 2000 वर्षापूर्वीच दिली. तुम्हाला घेता येत नाही तर तुमचा प्रॉब्लेम आहे. आणि जे सांगतंय घ्यायला तुम्ही त्याचं ऐकत नाही, पण मला उपाशी. हॅलो, 7 कुळ आले, जागा मागते. देवशा म्हणतो, अरे इस्रायल लोकांना तुम्ही आपली जमीन ताब्यात घ्यायला कोठवत ठेवला. तुमच्या पूर्वजाच्या परमेश्वर देवाने ती तुमच्या हवाली कधीच केली. तुम्हाला कधीच आशीर्वाद देवाने दिले. कधीच तुमच्या घरात तांदळाच्या ज्वारीच्या गोण्या आणून ठेवल्या, पण तुम्ही भाताला तर असता कुठे ठेवलं तेच माहिती. घ्या, स्वीकारा. तुमच्या वाट्याचं देवाने तुम्हाला आशीर्वाद कधीच देऊ केले. तुम्हाला स्वीकारायचे, त्यासाठी प्लॅनिंग करायचे, योजना करायची, त्या प्रकारे सेवा करायची आणि त्या प्रकारचे आशीर्वाद मिळवायचे. त्या कालेबच्या जीवनात आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहणार. कालेबच्या नावाचा अर्थ आपण पाहिला विश्वास किंवा पूर्ण मनाने देवाच्या मागे चालणार असं. कालेब हा कणांना पाठवलेला 12,000पैकी एक हे होता. बहुसंख्य मताविरुद्ध त्याने देवावर विश्वास ठेवला. कालेबला त्याच्या विश्वासूपणाचे प्रतिफळ मिळाले. कालेब त्याच्या पिढीतील वचन दिलेल्या देशात प्रवेश करणाऱ्या फक्त 2 लोकांपैकी एक होता. त्याच्या शेवटच्या काळात त्याने हेब्रोनाचा ताबा घेतला. कालेब त्याचा आढळ आत्म्यासाठी तो ओळखला जात असे. कालेबच्या कुटुंबाने इस्रायलच्या भविष्यात महत्वाची भूमिका बजावली. कालेबची कहाणी भीतीपेक्षा श्रद्धेचे महत्व दर्शवते. कालेबचा वारसा शास्त्रात विश्वासपणाचे उदाहरण म्हणून साजरा केला जातो. कालेबच्या जीवनातून आम्ही अनेक गोष्टी शिकू शकतो. कालेबचं जीवन आम्हाला काहीतरी शिकवतं.
कालेबचं जीवन आम्हाला काहीतरी शिकवत आहे. देवाच्या रूपात त्याचं दर्शन घेऊन चालला, त्याच्या आत्म्याला धरून चालला, त्याच्या वचनावर विश्वास ठेवला, रोज सेवेत राहा, रोज आत्मे जिंका, रोज पुढे उभे करा. लक्षात ठेवा, अनेक आशीर्वाद तुम्ही पाहिलेले आहेत. कालेबच्या जीवनात हे सगळे आपल्याला मिळणार आहे. म्हणून देवाच्या आत्म्याने भरण्यासाठी देवाने जे अभिवचन दिलं त्याचा विश्वास ठेवा. देवाने जे काम दिलं ते करा. तुम्ही आणि मी या देशामध्ये, या राष्ट्रामध्ये आपण सक्सेसफुल स्वतःची तयारी करा. 6 लाख लोक त्याच्या बायका लेकरं मेले, पण काले जिवंत राहिले. देवाच्या वचनावर विश्वास ठेवण्याची ताकद आहे. तुम्हाला आणि मला उदंड आयुष्य देणार आहे. त्याच्या वचनावर विश्वास ठेवून चालला. देव तुमचा आणि माझा उपयोग करणार आहे. आम्हाला उदाहरण करणार आहे कालेबसारखं या राष्ट्राचं, देशाचं. देवा करो तुम्हाला या कालेबच्या जीवनातून आशीर्वाद देऊ. आमेन.